नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती त्या ठिकाणी वायुदलाचं लढाऊ विमान आहे, त्याने उड्डाण केलं आहे आणि अगदी थोड्याच वेळात हे टेक ऑफ देखील करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य काही मंत्र्यांच्या उपस्थितीत हा खरं तर चाचणी केली जाते। आपण हे दृश्य बघत आहोत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरती वायुदलाच्या लढाऊ विमानाचं सध्या उड्डाण सुरू आहे। उड्डाण चाचणी सध्या सुरू आहे, आपण बघत आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने हे विमानतळ अतिशय महत्त्वाचं मानलं जाते। अगदी काही दिवसांमध्येच आणि काही महिन्यांमध्येच हे विमान सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरती वायुदलाच्या लढाऊ विमानाचं सध्या उड्डाण आपण बघत आहोत। आपण बघतोय दृश्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीकांत शिंदे यांच्यासह नरेश मस्के, सुनील तटकरे हे देखील इथे उपस्थित आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरती वायुदलाचं विमान लँड होतंय, तर धावपट्टीवरती लँडिंग आणि टेक ऑफची देखील चाचणी केली जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर या चाचणीची खरं तर भव्य अशी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती। धावपट्टीवरील चाचणीमध्ये हवाई दलाचं हे विमान सध्या उड्डाण करत आहेत, तसेच अन्य दुसरे विमानाचं प्रत्यक्ष विमानतळाच्या धावपट्टीवरती विमान उतरवलं जाणार असल्याची देखील माहिती मिळते। तर काही निवडक मान्यवरांसमोरच ही चाचणी केली जाते आणि ही खरं तर आनंदाची एक गोष्ट म्हणावी लागेल, कारण नवी मुंबई विमानतळावरती सध्या धावपट्टीची चाचणी केली जाते। वायुसेनेचं हे विमान लँड आणि टेक ऑफ देखील करणार आहे। आचारसंहिते अगोदरच नवी मुंबई विमानतळाची ही चाचणी आपण बघतोय। विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आचारसंहिता लागू होण्याच्याही अगोदर नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या धावपट्टीवरती वायुदलाच्या लढाऊ विमानाचं उड्डाण आपण बघत आहोत। सध्या या विमानानं उड्डाण केलं आहे आणि अवघ्या काही क्षणातच हे विमान टेक ऑफ देखील करणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्र्यांच्या उपस्थितीत खरं तर ही चाचणी केली जाते। वायुसेनेचं विमान हे लँड आणि टेक ऑफची सध्या चाचणी आपण बघतो। आचारसंहिते अगोदरच नवी मुंबई विमानतळावरती सध्या चाचणी केली जाते। लढाऊ विमानाची ही चाचणी सुरू आहे। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे आहेत आपल्यासोबत। विनय, वर्ष आपण पाहिलं की गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षित असलेला हा क्षण जो आहे तो आज अखेर आलेला आहे आणि आज खरं म्हटलं तर 5 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार होता। ही जी टेस्ट चाचणी आहे ही खरी होणार होती, परंतु त्यावेळी असलेला पावसाचं वातावरण त्याच्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला होता। अखेर तो कार्यक्रम आज घेण्यात आलेला आहे आणि ही नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगात तिसरी चाचणी आहे आणि या तिसरी चाचणी जी आज आहे ती हवाई दलाचं लढाऊ विमान जो आहे आता कोणत्याही क्षणामध्ये आपण बघू शकता की आता सुखोई विमान जो आहे तो कोणत्याही क्षणी आता इथे लँड होणार आहे आणि त्याच्या हिशोबाने जो एअरक्राफ्ट आहे 395 तो देखील यावरती आकाशामध्ये गिरट्या मारतो आणि त्यांची चाचणी सुरू आहे। कोणत्याही क्षणामध्ये आता हा जो सुखोई विमान आहे तो आता इथे लँड होईल आणि मग नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पायलट आपण पायलटचं स्वागत करणार आहेत आणि त्यानंतर मात्र ते मीडियाशी बोलणार आहेत। आता काही क्षणामध्ये ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती जो सुखोई विमान तो विमान आता आपण बघू शकतो की सुखोई विमान आता लँड झालेलं आहे नवी मुंबई एअरपोर्टवरती। हा सुनेरी क्षण जो आपण म्हणू शकतो, हा सोनेरी अक्षरात लिहिणारा क्षण जो आहे तो आपण आता सुखोई विमान जो आहे तो नवी मुंबईच्या एअरपोर्टवरती लँड झालेला आहे आणि ही तिसरी चाचणी जी आहे ती यशस्वी झालेली आपण पाहू शकतो। आता हा सुखोई विमान बरोबर 12:15 वाजता हा लँड झालेला आहे आणि आता हा विमान सुखरूपरित्या यशस्वीरित्या त्याची लँडिंग झालेली आहे। आता हा सुखोई विमान तिथून फिरून पुन्हा
जिथे कार्यक्रम स्थळी आहे तिथे येणार आहे. तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते यांचे पायलट जे आहेत सुखोई लढाऊ विमानाचे त्यांचं स्वागत करणार आहेत आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत, खासदार सुनील तटकरे असणार आणि इतर मान्यवर असणार. त्यांचं स्वागत करणार आहेत आणि स्वागत केल्यानंतर सुखोई विमान पुन्हा या नवी मुंबई एअरपोर्ट वरून ते टेक ऑफ घेणार आहेत. ही तिसरी चाचणी आहे. आपण पाहतोय की 2025ला म्हणजे मार्च महिन्यामध्ये नवी मुंबई विमानतळाला सुरुवात होणार आहे. इथून प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने ही चाचणी सर्वात महत्वाची होती. केंद्र सरकार, राज्य सरकार याचा महत्वाकांक्षी हा प्रकल्प आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हे विमानतळ लवकर सुरू व्हावं यासाठी पंतप्रधान स्वतः त्याची चौकशी करत होते आणि म्हणूनच राज्य सरकार आणि या विमानतळाच्या कामासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला होता. ते काम स्पीडनी व्हावं, वेळेत व्हावं यासाठी देखील प्रयत्न करण्यात आलं होतं आणि अखेर तो दिवस उजाडला. आज तिसरी चाचणी, महत्वाची चाचणी जी होती सुखोई विमानाची, ती चाचणी आज यशस्वीरित्या झाल्याची आपण पाहतोय. आता हा विमान आपल्याला काही क्षणामध्ये फिरून पुन्हा इथे आपल्या समोर इथे येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि सगळेच मान्यवर त्यांचं स्वागत करण्यासाठी ते पोहोचतील. आपण पाहिलं की याचा आतुरतेने सगळी जनता याची वाट पाहत होती, कारण विमानतळ सुरू झाला तर या राज्याचं म्हणजे देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये तर GDP त्याचं नक्कीच वाढणार आहे. देशाच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात त्याला चालना मिळणार आहे, परंतु राज्याच्या विकासामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे. आणखीन जर त्याच्यामध्ये पाहिलं तर रायगड, ठाणे हे महत्वाचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा मोठ्या प्रमाणात विकास यामध्ये होणार आहे. इथले स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत, इथले स्थानिक जी भूमिपुत्र आहेत, इथले तरुण आहेत, त्यांना सगळ्यात महत्वाची संधी ह्या नवी मुंबई एअरपोर्टमध्ये मिळणार आहे. कारण हे तब्बल 1 लाख नोकऱ्या इथे उपलब्ध होणार आहेत आणि या 1 लाख नोकऱ्या इथल्या स्थानिकांना मिळणार. त्यामुळे हा क्षण सगळेच जण वाट पाहत होते. इथल्या घरांच्या किमती, इथल्या जागेच्या किमती या नवी मुंबई एअरपोर्टमुळे त्याच्या किमती वाढलेल्याच होत्या. आजही आणखीनही त्याच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण परिसर जो आहे म्हणजे रायगड आणि ठाणे जिल्हा हे देखील आता याचं डेव्हलपमेंट मोठी होणार आहे. दुसरी एक महत्वाची म्हणजे नवी मुंबई एअरपोर्ट आणि मुंबई एअरपोर्ट यांची कनेक्टिव्हिटी देखील केली जाणार आहे. त्यासाठी मेट्रो असेल, जलवाहतूक असेल आणि रस्त्यावरची वाहतूक असेल, ब्रिजेस याची देखील एक यंत्रणा पूर्णपणे तयार करण्यात आलेली आहे आणि त्याची ज्या सुविधा आहेत त्या देखील इन्फ्रास्ट्रक्चर देखील मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलंय. त्यामुळे नवी मुंबई एअरपोर्टमुळे नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि खालापूर हा सगळा परिसर जो आहे याचा विकास खूपच मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि म्हणूनच ज्या क्षणाची ज्या आतुरतेने सगळेजणांची वाट पाहत होते तो क्षण आता आलेला आहे. आता आपण पाहू शकता काही क्षणामध्ये सुखोई विमान पुन्हा एक गोल फिरून आता पुन्हा समोरच्या धावपट्टीवरती येणार आहे आणि तो पुन्हा सज्ज होणार आहे टेक ऑफ घेण्यासाठी. आणि ज्यावेळी तिथे समोर येईल त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सगळे त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. आपण पाहिलं की सकाळपासूनच आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघू शकता की सुखोई विमान जो लँड झालाय, जो यशस्वीरित्या त्यांनी लँडिंग झालेला आहे, तो विमान जो लढाऊ विमान आहे तो विमान आता NDTV मराठीच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहता येईल की त्याला सलामी देखील देण्यात आलेली आहे. फायर ब्रिगेडच्या माध्यमातून एक आगळी वेगळी सलामी या सुखोई विमानावर देण्यात येते. पाण्याचे फवारे त्या ठिकाणी उडवण्यात येत आहेत आणि या सुखोई विमानाचा जो स्वागत आहे तो अनोख्या पद्धतीने हा स्वागत या ठिकाणी केला जातोय. आपण पाहू शकता की हा क्षण खूपच महत्वाचा आहे. सिडको असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांच्यासाठी हा क्षण खरंच खूपच महत्वाचा ठरणार आहे. कारण एक यशस्वी चाचणी या ठिकाणी झालेली आहे आणि ज्या संस्था हा विमानतळ उभं राहण्यासाठी गेले काही वर्षापासून काम करतायत त्यांच्या मेहनतीला हा यश आलेला आहे. त्यांनी जे श्रम घेतले त्याला यश आलेलं आपण पाहू शकतो. आणि आता ही सलामी झाल्यानंतर सुखोई विमान जो आहे भारतीय वायुदलाचं हे विमान आहे, लढाऊ विमान आहे, हे आता आपल्या समोरच मान्यवर जिथे उभे आहेत त्याच ठिकाणी समोर ते आलेलं आहे आणि तिथेच आता काही क्षणातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवर जे आहेत ते एका विशेष बसने मीडियाला घेऊन, मीडियाचे कॅमेरे घेऊन ते त्या क्षणी पोहोचणार आहेत
आणि त्यानंतर त्यांचं पायलटचं स्वागत झाल्यानंतर मग हे जो विमान आहे हा लढाऊ विमान पुन्हा टेक ऑफ घेणार आहे आणि टेक ऑफची देखील चाचणी ती देखील याच वेळी आता इथून होणार आहे. त्यामुळे हा क्षण खरंच देशासाठी एक महत्वाचा क्षण असणार आहे, कारण या विमानतळामुळे इथून कार्गो सर्व्हिस मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याचबरोबर देशाच्या उद्योगधंद्याला एक मोठी चालना मिळणार आहे. देशाचा GDPR यामुळे वाढलं जाणार आहे. गेले काही वर्षापासून हा प्रकल्प रखडला गेला होता. यापूर्वी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला होता ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही गोंधळ निर्माण झाल्यामुळे हे काम रखडलं गेलं होतं. आता मात्र आपण पाहिलंय की गेल्या काही महिन्यापासून या कामाला एक गती आली होती आणि 2021 पासून खऱ्या अर्थाने या विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली. आता हे विमानतळ म्हणजे पहिला आणि दुसऱ्या टप्प्याचं जो काम आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि हे अंतिम टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मार्च 2025ला आपण बघू शकतो की याच विमानतळावरून प्रवासी वाहतूक असेल, कार्गो वाहतूक असेल, त्या वाहतुकीला सुरुवात होणार आहे. आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे वरच्या काठी 2 कोटी प्रवासी जे आहेत, 2 कोटी प्रवासी जे आहेत ते प्रवासी इथून ये जा करणार आहेत. आणि त्यानंतर उर्वरित जे टप्पे आहेत 3, 4 आणि 5 हे उर्वरित 3 टप्पे जे आहेत ते पूर्ण केले जातील आणि त्यानंतर 5 टप्पे पूर्ण झाल्यानंतर या विमानतळाची जी क्षमता आहे ही दुपटीहून अधिक वाढणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर आता सध्या पहिल्या टप्प्यामध्ये 2 टर्मिनल रनवे असणार आहे, मात्र आता दुसऱ्या याच्यामध्ये 5व्या टप्प्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर इथे 5 टर्मिनल असणार आहेत आणि त्यानंतर 2 रनवे असणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विमानांची आणि प्रवासी विमानांची आणि कार्गो विमानांची मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गाड्यांचा ताफा जो आहे तो आता एअरपोर्टच्या दिशेने जाताना आपल्याला दिसतोय. इतर जे मान्यवर आहेत ते देखील त्यांच्या सोबत काही मंत्री आहेत, काही खासदार आहेत, आमदार आहेत, हे सगळे केंद्रीय मंत्री आहेत, केंद्रीय राज्यमंत्री आहेत, ते देखील आता त्यांचा ताफा जो लढाऊ विमान आहे त्या लढाऊ विमानाच्या दिशेने चाललेला आहे. आणि आपण बघू शकता की हा ताफा आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जे पायलट आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करणार आहे. ही यशस्वी चाचणी झाल्याबद्दल राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून संबंधित पायलट आहेत त्यांचं सत्कार केलं जाईल आणि त्यांना शुभेच्छा दिल्या जातील. त्याचबरोबर त्याच्यानंतर मुख्यमंत्री या यशस्वी चाचणीनंतर मुख्यमंत्री पुन्हा इथे येऊन मीडिया बरोबर या विमानतळाच्या संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती दिली जाणार. आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा जो ताफा आहे तो ताफा आता धावपट्टीपर्यंत पोहोचलेला आहे. या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या धावपट्टीपर्यंत पोहोचल्या. मुख्यमंत्री स्वतः आता आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही जो लढाऊ विमान आहे त्या लढाऊ विमानाच्या दिशेने आता जाणार आहेत. गाडीतून आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही खाली उतरताना दिसत आहेत. आता हा संपूर्ण ताफा आपण पाहतोय की विमानाच्या दिशेने चाललेला आहे. लढाऊ विमान जो आहे त्याच्यामध्ये जी लोक होती ती देखील खाली उतरलेली आहेत आणि मीडियाची बस देखील तिथे आता पोहोचतोय. वरती आपण पाहिलं की गेले अनेक वर्ष इथले देशाचं लक्ष या विमानतळाकडे लागलं होतं, कारण मुंबई विमानतळावरची जी वाहतूक होती, मुंबई विमानतळावरती जो येणारा ताण होता आणि त्यामुळे अनेक तास जे प्रवासी होते विमानाने मुंबई एअरपोर्टला येणारे जे प्रवासी असतील ते मोठ्या प्रमाणात त्यांना वरच्या ट्रॅफिकमुळे त्यांना वरतीच गिरट्या मारावं लागत असत. काही प्रवास लवकर केला जातो, म्हणजे विमानतळ जवळ दिसत होता मात्र ती लँडिंग होत नव्हती. हा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होता, तो आता काही अंशी खूपच मोठ्या प्रमाणात त्याचा फरक पडणार आहे. कारण नवी मुंबई एअरपोर्टमध्ये प्रवासी वाहतूक त्याचबरोबर कार्गो वाहतूक या दोन्ही वाहतूक या ठिकाणी सुरू झाल्यानंतर मुंबई एअरपोर्टवरचा ताण बऱ्यापैकी कमी होताना दिसणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विमानाच्या मागच्या बाजूनी आतमध्ये जाताना आपल्याला दिसत आहेत.
जो लढाऊ विमान आहे त्या लढाऊ विमानाच्या मागच्या दरवाजाने ते आतमध्ये आता जातील आणि जे पायलट आहेत दोघे त्यांचं स्वागत करणार आहेत, त्यांना शुभेच्छा देणार आहेत। एक यशस्वी चाचणी झालेली आहे आणि ती यशस्वी चाचणी करण्यासाठी गेले काही दिवसांपासून हवाई दल असेल आणि केंद्र सरकार असेल यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू होते आणि काही क्राफ्ट जे होते एअरक्राफ्ट होते ते देखील काही दिवसांपासून त्याची पाहणी करत होते। अखेर तो क्षण आला आणि आज सुखोई विमान जो आहे तो इथे लँड झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1160 हेक्टर वरती हा संपूर्ण हा जो विमानतळ या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि हा 160 हेक्टरचा परिसर जो आहे यामध्ये वेगवेगळ्या निश्चितच विनय, या सगळ्या कार्यक्रमावरती तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।